नंदिनी कधीच आई बनू शकत नाही. डॉक्टरांच्या शब्दांनी जीवा हादरला. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा आणि नंदिनी डॉक्टरकडे गेलेत. तेव्हा डॉक्टरला जीवा म्हणतोय की मी हे मानूच शकत नाही, हे असं कसं होऊ शकतं. तेवढ्यात नंदिनी म्हणते जीवा. तेव्हा जीवा म्हणतो माझा नाहीये याच्यावर विश्वास. देव इतका क्रूर होऊ शकत नाही नंदिनी. तेव्हा नंदिनी डॉक्टरला बोलते डॉक्टर मला कळत नाहीये हे सगळं माझ्याच बाबतीत का होतंय. मी खरं सांगते आजपर्यंत मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही आणि कायम इतरांच्या भल्याचा विचार केला आणि मला कुठली वाईट सवय सुद्धा नाहीये आणि माझी कधी तब्येत बिघडलेली सुद्धा नाहीये. हे सगळं असताना माझ्याच बाबतीत हे का होतंय. तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा या सगळ्याचा आणि तुमच्या प्रेग्नेन्सीचा अर्थार्थी काहीही संबंध नाहीये. तुम्ही प्लीज समजून घ्या. अहो या गोष्टी आपल्या हातात नसतात, मेडिकल सायन्सच्या सुद्धा नसतात. तेवढ्यात जीवा म्हणतो अहो पण आमचा जर याच्यावर विश्वासच नसेल तर हे बघा डॉक्टर, तुमच्याकडे येण्या अगोदर आम्ही 2 डॉक्टरांकडे अगोदर गेलो होतो. त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की नंदिनी आई बनू शकत नाहीये, पण हेच तुम्ही खोटं ठरवलं आणि नंदिनी आई झाली. मग परत असं होऊ शकतंय ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा माझे रिपोर्ट जर तसे निघाले तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल. तेवढ्यात नंदिनी म्हणते जर तसे असेल तर आम्ही सेकंड ओपिनियन घ्यायला तयार आहोत. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नक्की घ्या, पण मिसकरेज बद्दल घरात नक्की सांगा. हे ऐकताच नंदिनी आणि जीवाला खूप टेन्शन येतं. तेव्हा डॉक्टर म्हणतात मी तुमची फॅमिली डॉक्टर आहे म्हणून सांगते, नंतर खूप बिघडतं आणि घरचे एकच प्रश्न विचारत राहतात आम्हाला त्यावेळी का सांगितलं नाही. म्हणून म्हणते घरात कोणाला तरी विश्वासात घ्या आणि त्यांना हे सांगा. हे ऐकताच नंदिनी आणि जीवा विचारातच पडतात. तेवढे तिकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी नंदिनीला बोलतीये की आज तुझी सोनोग्राफी आहे ना, मी पण येते तुझ्या बरोबर. हे ऐकताच नंदिनी आणि जीवाला धक्काच बसतो. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी, जीवा आणि मालिनी डॉक्टरकडे गेले आणि तेव्हा ते डॉक्टर नंदिनीला म्हणतात की तुम्हीच आहे ना जीवा नंदिनी देशमुख, इथे बेडवरती झोपा आणि सोनोग्राफीची ट्रीटमेंट चालू करतात. तेव्हा जीवा आणि नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असते कारण मालिनी सुद्धा तिथेच असते. आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.